हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत। तर जे विद्यार्थी पुढील सेट परीक्षा 2024चं प्रिपरेशन करत आहेत त्यांच्याकरता आजचा हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी राहणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की येणाऱ्या परीक्षेत मध्ये जे आपल्याला अडचणी येतात यांच्यात आपण कशी प्रकारे मात करावी आणि कशा प्रकारे तुम्ही या अडचणींना ओव्हरकम करू शकतात आणि यासाठी सोपा मार्गही काय आहे या संदर्भातही मी तुम्हाला सांगेन। सो बेसिकली आपल्याला माहीतच असेल की 7 एप्रिल 2024ला आपली एग्जाम होणार आहे आणि जवळजवळ 27 ते 28 दिवसच आपल्याकडे राहिलेले आहे। तर बरेचदा काय होतं की जेव्हा पण आपण एग्जाम देतो, ठीक आहे, जेव्हा पण आपण एग्जाम देतो तर अशा केसमध्ये काय होतं, सगळ्यात पहिली होणारा त्रास जो आहे दॅट इज स्ट्रेस। ठीक आहे, पेपर आल्याबरोबर आपल्याला थोडासा स्ट्रेस महसूस होतो, आपल्याला थोडीशी टेन्शन येऊन जाते। त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त जे मेजर प्रॉब्लेम येतात परीक्षेत ते काय आहे की टाईम मॅनेजमेंट। इन केस तुमचा वेळ जर तुम्हाला पुरला नाही तर तुमचे प्रश्न सुटतात आणि काही वेळा तर असं होतं की येणाऱ्या ज्या तुम्हाला प्रश्न आहे ते जर तुमचे सुटले तर तुमचे मार्क्स जे आहे त्याचाही लॉस होऊन जातो। ठीक आहे, तर या सर्वात अडचणी आहे ज्या एका स्टुडंट्सला नॉर्मल केसमध्ये फेस करावे लागतात, पण याच्यासाठीही काही उपाय आहे जे आता मी तुम्हाला सांगतोय। तर 7 एप्रिलला जशी तुम्हाला एग्जाम होत आहे तर 27-28 दिवस साधारणपणे आपल्याकडे राहिले आहे। तर याच्यात विद्यार्थ्यांचं चुकतं कुठे, तुमच्याकडनं एक थोडी चूक होते की का बरं या अडचणी निर्माण होतात याच्या मागचेही कारण समजून घ्या, याने आपल्याला अत्यंत लाभ होईल। कारण जर माहीत जर नसलं तर आपल्याला त्याचं निवारण योग्य पद्धतीने करता येत नाही, ही फॅक्ट आहे। तर कारण काय आहे की आपण बेसिकली आपला जो पूर्ण वेळ असतो प्रिपरेशनचा तो आपण कशावर फोकस करून देतो, सिलेबसवर। बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ही म्हणजे हे असतं की आपण जर सिलेबस 100% कव्हर केला तरच आपण परीक्षेला क्वालिफाय होऊ, पण असं बरोबर नाही आहे। काही विद्यार्थी 70-80% सिलेबसलाच कव्हर करून किंवा काही विद्यार्थी तर 60%लाच कव्हर करून जे आहे त्यांनीही एक्झाम क्वालिफाय केलेलं आहे। पण याच्यात चुकतं कुठे, आपण सिलेबसकडे फोकस करतो आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सुटून जातात। आता बाकीच्या गोष्टी काय आहे, MCQ लावणे। MCQ जी आहे ही याची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असते, कारण तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला काही डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं नाही आहे, तुमचा पेपर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड राहणार आहे, MCQजच त्याच्यात राहतील। दुसरी चूक कुठे होते, दुसरी मेजर चूक होते PYQs। विद्यार्थ्यांना वाटतं की आपण जर MCQs करून घेतले किंवा नुसतंच जर सिलेबस कव्हर करून घेतलं तर आपण पेपर आपला क्वालिफाय होऊन जाईल, पण PYQs हे काय आहे, हे तुमच्याचं स्टेपिंग स्टोन आहे। हे बेसिकली तुमच्या PYQ जे आहे तो बेस आहे, ठीक आहे, तो ती नीव आहे जो तुम्हाला सांगतो, एक थोडी कल्पना देतो की येणारा पेपर कशा प्रकारचा येऊ शकतो, म्हणून PYQs ही खूप इम्पॉर्टंट होऊन जाते। आता त्याच्याही पेक्षा महत्त्वपूर्ण म्हणजे जे शेवटचे 25 ते 30 दिवस उरतात याच्यात सर्व महत्त्वपूर्ण भूमिका कशाची असते, मॉक टेस्ट। कारण मॉक टेस्ट ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या आता हे जे मॉक टेस्ट असतात ही तुम्हाला काय करते, हेल्प करते की परीक्षेत ज्या अडचणी तुम्हाला येतात त्या सर्व अडचणीत ओव्हरकम करायला, म्हणजे त्या सगळे जे हर्डल्स आहे, त्या अडथळे आहे याच्यावर मात करण्यासाठी हेल्प करतात। कारण इथे जर तुम्ही चांगल्यात चांगले मॉक टेस्ट जे आहे ते जर प्रॅक्टिस करतात तर यांनी तुमच्याकडे काय होतं की ती जी भीती आहे, हे जे इथे मी कारणं लिहिले, तुमचं स्ट्रेस, तुमचं टेन्शन, तुमचा टाईम मॅनेजमेंटचा इश्यू, अननेसेसरी समजा घाईघाईत आपण पेपर मॉक टेस्ट सोडवतो आहे आणि तिथे काही सिली मिस्टेक आहे, तर पहिल्या मॉकमध्ये भलेही हे होईल पण हळूहळू जे आहे हे काय होत जातं, हे कमी होत जातं। तर असे जे आहे या सर्वांच्या मदतीने जर समजा तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2चे मिळून जर समजा 70 ते 80 मार्क्स जर लावून घेता तर तुम्हाला जे आहे फायनल एक्झामच्या दिवशी म्हणजे जे 7 एप्रिलला जी एक्झाम होणार आहे या दिवशी तुम्हाला त्रास जे आहे ते नक्कीच नाही होणार। मेजर रोल आहे तो या तिघांचाच आहे, सिलेबसचा आहेच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही,
पण नुसतं एकाच गोष्टीवर अवलंबून राहून आपल्याला चांगलं करता नाही येणार. ही जी वेळ आहे ही हार्डवर्कची नाही आहे. आता जी वेळ आहे दॅट इज ऑफ स्मार्ट वर्क. ठीक आहे, आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे तर मॉक टेस्ट जी आहे याची आपली महत्त्वपूर्ण भूमिका इथे होऊन जाते. आता म्हणाल सर मॉक टेस्ट कसा लावायचा, तर मॉक टेस्ट करता आम्ही तुमच्यासाठी टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी. या टेस्ट सिरीजचा जर तुम्ही वापर करता तर तुम्ही पेपर 1मध्ये तर निश्चितच 75+ मार्क्स जे आहे ते गेन करू शकतात. आता हे जे मॉक टेस्ट राहतील हे तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि असे तुम्हाला किती टेस्ट मिळणार आहे, असे तुम्हाला 50 टेस्ट जे आहे ते मिळणार आहे. याच्यानंतर जे आहे हे प्रत्येक तुम्हाला जो टेस्ट आहे याचा ॲनालिसिसही मिळेल आणि याचं स्पष्टीकरणसुद्धा मिळेल. ठीक आहे, परीक्षा देऊन तुम्ही सबमिट करता तर त्याच्यावर तुमच्या ईमेल ID जे आहे याचं पूर्ण स्पष्टीकरण आणि सोल्युशन येऊन जाईल. त्याच्यातनं तुम्हाला कळेल की कुठे आपलं चुकलं आणि आपलं काय बरोबर केलं पाहिजे, कोणत्या टॉपिकवर आपण जास्ती भार दिला पाहिजे. या ज्या दोन्ही टेस्ट सिरीज आहे या मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे, नंतर प्रत्येक प्रश्न जी टेस्ट राहील ती तुमच्या पेपर 1ची जी फायनल एक्झाम होते त्याच्यासारखीच राहील. प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला 50 प्रश्न जे आहे ते अवेलेबल राहतील आणि हे बेसिकली या संपूर्ण अभ्यासक्रमांच्या म्हटल्यानुसार तुम्हाला इथे संपूर्ण 10 युनिट्स जे आहे याची सुद्धा परिपूर्ण तयारी तुमच्या चांगल्यापैकी होऊन जाईल. आणि या टेस्टचा जर तुम्ही चांगल्यापैकी लाभ घेतला तर तुम्ही 75च्या मार्क जे आहे ते निश्चितच आपल्या पेपर 1मध्ये करू शकतात. तर या टेस्ट सिरीजची जी न्यू बॅच आहे ती 14 मार्चला सुरू होत आहे आणि याची जी फी आहे जस्ट 999 आहे. तर जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे आणि खाली दिलेल्या 2 नंबरवर आपण व्हॉट्सअपनी संपर्क करा. या संधीचा जर लाभ घेतला तर तुम्हाला निश्चितच लाभ होईल. आता हे बघा, तुम्ही म्हणाल सर इतक्या कमी वेळात आमचे 50 टेस्ट कसे लागतील, तर काळजी नका करू. हा आपल्या टेस्टचा पूर्ण टाइम टेबल आहे. इथे प्रत्येक दिवशी जे आहे तुमचे 2 टेस्ट होतील. ठीक आहे, 2 टेस्ट होतील. एक जो टेस्ट होईल तो 2 वाजता होईल आणि दुसरा जो टेस्ट आहे तो 6 वाजता होईल. 2 PM आणि 6 PM असे 2 टेस्ट जे आहे तुमचे टायमिंग राहतील. जसं पहिले जे 10 टेस्ट आहे, पहिले 10 टेस्ट तुमच्या याच्यावर आधारित आहे युनिट वाईज. म्हणजे इथून तुम्हाला युनिटच्या संकल्पना येऊन जातील, जसं टीचिंग, रिसर्च, ICT, हायर एज्युकेशन, एन्व्हायरमेंट, कम्युनिकेशन वगैरे. त्याच्यानंतर जे आहे नंतरच्या जे 30 टेस्ट राहतील, नंतरच्या जे 30 टेस्ट राहतील त्या तुमच्या फुल सिलेबसवर आधारित राहतील आणि शेवटच्या ज्या 10 टेस्ट आहे त्या 10 टेस्ट तुमचे PYQजवर आधारित राहतील. म्हणजे अशा प्रकारे तुमचे पूर्ण जे आहे 50 टेस्ट जर तुम्ही लावाल तर तुमच्या परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो अगदी पीक लेवलवर होऊन जाईल. आता विद्यार्थ्यांना अजून क्युरी असेल की सर पेपर 1चं तर ठीक आहे, पेपर 2मध्ये कसं करायचं, तर पेपर 2ची आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. या टेस्ट सिरीजचा जर तुम्ही लाभ घेता तर तुम्हाला 140+ मार्क्स जे आहे ते गेन करता येतील. इथे आपल्याकडे आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, मराठी, इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स, कम्प्युटर सायन्स, लाईफ सायन्स, एज्युकेशन आणि केमिस्ट्री. हे सगळे कोर्सेस जे आहे हे या सगळ्या विषयांचे टेस्ट सिरीज आपल्याकडे उपलब्ध आहे. हे जर टेस्ट घेता तर तुम्हाला 20 टेस्ट मिळतील. त्याच्यानंतर प्रत्येक टेस्टचं विश्लेषणही आपल्याला दिल्या जाईल स्पष्टीकरणसह. त्याच्यानंतर हे टेस्ट जे आहे मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. हे जे आहे प्रत्येक प्रश्न टेस्टमध्ये 100 प्रश्न तुम्हाला मिळतील आणि प्रत्येक सिलेबस म्हणजे प्रत्येक पेपर 2ची 10 युनिट्सची तुमची परिपूर्ण तयारी या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून होऊन जाईल. आणि या टेस्ट सिरीजचा जर योग्य पद्धतीने तुम्ही वापर केला तर जवळजवळ 140 मार्क जे आहे तुम्ही एक्झाममध्ये मिळवू शकता. याची ही न्यू बॅच जी आहे ती 14 मार्चला सुरू होत आहे आणि याची जी फी आहे दॅट इज 1999. ओके, 1999 फक्त याची फी आहे. जॉईन करण्याकरता ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आणि खाली दिलेल्या 2 नंबरवरती आपण संपर्क करून जॉईन होऊ शकता. ठीक आहे, तर आय होप आता तुम्हाला अडचणींवर मात कसा करायचा याच्याबद्दल तर कळलंच असेल. याच्या व्यतिरिक्त आपले नॉर्मल कोर्सेस सुरू आहे, जसं पेपर 1चा कंप्लीट क्रॅश कोर्स, ज्याच्यात लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स इंग्लिश मराठीमध्ये मिळतील, वीकली टेस्ट मिळतील, आपल्याला फुल सिलेबस मॉक टेस्टही मिळतील, 2000+ MCQ सिरीज
आपल्यासाठी सुरू आहे. PYQs MCQs तुम्हाला मिळतील. मॅरेथॉन सेशन्सही उपलब्ध राहतील. फीस इज 3000 पण 30%चा डिस्काउंट करून मात्र 2100मध्ये तुम्हाला कोर्स अवेलेबल होऊन जाईल. याची न्यू बॅच जी आहे ती 14 जानेवारीपासून स्टार्ट होऊन जाईल. अशाच प्रकारे पेपर 2चे कंप्लीट क्रॅश कोर्सेस ऑलरेडी रनिंग आहे, ज्याच्यात आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, मराठी, इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स, कम्प्युटर सायन्स, लाईफ सायन्स, एज्युकेशन आणि केमिस्ट्री याचे रेकॉर्डेड बॅचेस आपल्याला उपलब्ध राहतील. हे आणि अजूनही या कोर्सेसमध्ये लाईव्ह लेक्चर सुरू आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तर उपलब्धच आहे. त्याच्यानंतर फुल सिलेबस मॉक टेस्ट आपल्याला उपलब्ध आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. वीकली टेस्ट जे आहे ते आपल्याला दिल्या जात आहे. डेली बेसिसवर मॉक टेस्ट ग्रुप्समध्ये प्रोव्हाइड केले जातात. फुल सिलेबस मॉक टेस्टही दिल्या जाईल आणि MCQ आणि PYQs ही दिल्या जातील. मॅरेथॉन सेशन्स आणि मोस्ट लवकरच याच्या आपण एक्सपेक्टेड MCQ सिरीज जे आहे खास करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकरता ते आपण 16 तारखेपासून स्टार्ट करणार आहे. फीस 10,000 पण 20%चा डिस्काउंट करून 8,000ला तुम्हाला पेपर 2चा जर आपण कोर्स घेतला तर पेपर 1 पूर्णपणे फ्री दिला जाईल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. ओके. सो जॉईन करण्याकरता या 2 नंबरवरती संपर्क करा. याने तुम्हाला निश्चितच लाभ होईल. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू. आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून द्या. थँक्यू. बाय. ऑल द बेस्ट.